हाय नमस्ते सत श्री अकाल. तर आज जाणार आहे आपण पुणे टू तुळजापूर. जाताना आपण 3 टाईपचे आहेत ना ट्रॅव्हलिंगने जाऊ शकतो. एक असतं ट्रेननी 450 रुपये होतात साधारणतः इथून जायचे. आणि दुसरं असतं ते म्हणजे गव्हर्नमेंट बसेसनी जाताना 800 रुपये होतात साधारणतः. तर आता आपण आलो आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला. अजून 250 किलोमीटर जायचंय. तर पहिला आता जाणार आपण तुळजापूरला. जाता हा शेलचा पंप लागतो. दोस्त भेटलाय असा आपला. थोडा नाश्ता केलाय आणि आता आपण पुढे चाललोय. चला. इथून पुढे सगळी दुकानं अशी एक 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 चालू होतील या अशा पद्धतीने. आता एवढ्या अख्ख्या लाईनीमध्ये एकच दुकान चालू आहे. हे सगळे भक्त मंदिराच्या बाहेर बस साधारणतः असे झोपलेले आहेत. नाही की कुठले दवा आता पहाटेचे 3:30 झालेत. आम्ही आलो इथे. तर इथं आल्यानंतर नाही आम्ही आलो इथे आणि इथं आंघोळीचे वगैरे लय वांदेत असे. तर पहाटेचं आल्यानंतर आंघोळ करायचे असतं ना तर हे बॅरिगेट काढले जातात. देवाच्या पुढे बॅरिगेट आहे तिथे. तसं तो माणूस आतमध्ये गेला आतमध्ये ते बॅरिगेट काढले जातात आणि मग सगळेजण तिथे असं कल्लोळ आहे. कल्लोळच ना कल्लोळ आहे तिथे. आणि त्या कल्लोळाच्या इथे येत बसून सगळेजण व्यवस्थित आंघोळ करतात. आंघोळ पाणी काय असेल ते तिथून पुढे मध्ये कपडे वगैरे ड्रेस वगैरे चेंज करून आतमध्ये जातात. खूप प्रयत्नानंतर नाही ना 50 रुपये आंघोळ करायचे असे चार्जेस लावलेले. एक माणसाला 50 रुपये. साधारणतः हे असे ते गंध लावलेले काका आहेत ना हे दादा पुजारी काका. तर यांच्या इथं आपण आंघोळीला जाणार आहे आणि त्यांना 50 रुपये देऊन आंघोळ करून लगेच इथे येणार. पहाटे 4:30ला हे बॅरिगेट काढले जातात. थोडक्यात दर्शनाला सुरुवात होती पहाटे 4:30ला. पहाटे 4:30 ते रात्री 11 असं मंदिराचं टायमिंग आहे. ते अवघड असणार आहे एखाद्याचं असं म्हणजे देवराय बाजूला.
आमचा झोपायचा जुगाड काय म्हणते का? आमचा झोपायचा जुगाड असा आहे की आता आम्ही गाडीमध्ये आहे ना मित्र झोपला असं झोपत आता आम्ही इथनं तुळजापूरपासून निघालोय. आता आपण कुठं जायचं याला ना अक्कलकोटला चाललोय. तर आता आपण आलोय स्वामी समर्थ मंदिर वेगळं, मठ वेगळा. आता आपण मंदिरात आलोय स्वामींच्या. नंतर इथलं झालं की आपण स्वामींच्या मठात जाणार. मंदिरामध्ये आहे ना मोबाईल अलाउड नाहीये. बरं, मी घेऊन गेलो होतो मोबाईल आतमध्ये, पण मोबाईल काय अलाउड नाहीये. तुम्ही काय घेऊन जाऊ नका मोबाईल अलाउड नाहीये. फोटोग्राफी अलाउड नाहीये. शूटिंग वगैरे असं काही अलाउड नाहीये. आरती घेतली बरं. प्रसाद आहे का? या प्रसाद घेत होतो. नेमकी सुट्टे 20 रुपये नाही आहेत आणि तिथं 20 रुपये द्यायचे होते. नाही घेतला प्रसाद. बाबा काय असं बोलतात रे. मंदिरात असं बाहेर आलं ना मेन रोडला चला की या साईडला जायचं. उजव्या साईडला या साईडला जायचं. एक डावी बाजू आहे, एक उजवी बाजू आहे. तर उजव्या बाजूला जायचं. उजव्या बाजूला अन्नछत्र आहे. अन्नछत्र जाऊयात आपण. इथे वेळ दिलेली अशी महाप्रसादाची. पावणे 12 ते दुपारी 3 आणि रात्री 8 ते 11 अशी महाप्रसादाची वेळ आहे. ठीक आहे. इथं मातांसाठी
ज्यांचं लहान बाळ आहे, दूध पाजायची व्यवस्था आपण म्हणतो मंदिरात, तर असं एक रूम बांधलेली इथे. इथं आतमध्ये जाऊन तुम्ही बाळाला दूध पाजू शकता. तर असं मंदिराच्या बाजूने एक रोड आलेला आहे आणि इथं मग ते अन्नछत्र आहे. बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, तर थोडंसं तिथे बोर्ड लिहिलेले आहेत. आता आधी तर बोर्ड नव्हते तिथे, त्यामुळं आता व्यवस्थित केलेलं आहे. या मग मी इथे तर इथे रूम आहेत. साधारणतः 700 ते 800 रुपये पर फॅमिली असे रूम मिळतात तिथे वरती. तर इथे काउंटरवर आहे ना, त्यांच्याकडनं सांगायचं की बाबा म्हणजे ज्याला राहायचंय नाही ते 1 रात्र 2 रात्र 1 दिवस 2 दिवस जे काय, तर त्यांनी आपलं इथं यायचं. 700-800 रुपये जे काय असलेले द्यायचे पर डे आणि तिथं राहायचं. ठीक आहे. रूम वगैरे इथं आहेत व्यवस्थित. डोरमेटरी आपण त्याला म्हणू. चलो. उत्तप्पा, चटणी, सांबार. थोडा लेते गरम गरम एक 5-10 मिनिट लागते. 1-2 मिनिटात लास्ट में थोड़ा दो. तर आता आपण इकडनं निघालो आहे अक्कलकोटवरनं निघालो. स्वामींचा मंदिर आणि मठ, आणि आता आपण थेऊर गणपती इकडे चाललो आहे. तर आता आपण आलो आहे थेऊरचा गणपतीच्या पार्किंगला आलो आहे. 50 रुपयाचं तिथं वाहन तळ पशी आपण तिथे 50 रुपयाची पावती पाडली आहे आणि गाडी पार्किंगला लावली. थेऊर गणपतीचं दर्शन दाखवतो. ठीक आहे, चला. तर आता आपण आपली गाडी लॉक केली आहे. चला दर्शन दाखवतो मंदिराचं. अशी रांग आहे. हे इकडनं जायचं आहे आपल्याला. असं इकडून असं जायचंय. आज चतुर्थी आहे ना? आज चतुर्थी आहे, त्याच्यामुळे आहे ना आज असा चतुर्थीचा प्रसाद दिलेला आहे. प्रसाद ठेवला आहे म्हणजे पण प्रसाद दिला साधारणतः असं वाटतं सगळेजण प्रसाद. ठीक आहे, तर प्रसाद घेऊया आपण. फराळी चिवडा आणि शेंगदाण्याचा लाडू असं दिलंय आणि एक छोटी पाण्याची बॉटल पण आहे. तर आज आपली जर्नी ही थेऊर गणपती श्रींच्या मूर्तीपाशी थोडक्यात पूर्ण झाली.
माझा व्हिडिओ बघून त्याच्यामध्ये तुम्ही अजून काहीतरी ऍडिशन करा. तसं कारने जो आज काही प्रवास केलाय, जे काय आपण जिथे जिथे गेलो तिथे, लय एक्सपेन्सिव्ह गेलंय खर्च. 12-13 हजार तर सहज उठतात कारने. 6 का 7 हजारचं तर पेट्रोलच लागलंय. 1000 रुपयाचं तर पोलिसापाशी एक ठिकाणी फाईन पण पाडलाय. PUC नव्हती. काही ना काहीतरी असतंच. तर ट्रेनचा प्रवास भारी आहे. इव्हन गव्हर्नमेंट बसेसचा प्रवास सुद्धा भारी आहे. अशा प्रकारे हॅपी जर्नी.